खूप वेळेला ऐकतो स्कॉटलँड यार्ड नंतर जी आहे ती दुसऱ्या क्रमांकावर मुंबई पोलीस. तर मग अशी ही सक्षम पोलीस यंत्रणा ग्राउंड लेवलवर आज म्हणतो ना की न्याय मिळत नाही यार, गेल्यावर खूप वेळ लागतो का, भीती वाटते. आणि जसे आपले काही मूलभूत गोष्टी आहेत, जसं फेरीवाले झाले, लोकल गुंडगिरी झाली, मग इकडे कुठे आपण कमी पडतो? कमी पडतो असं म्हणण्यापेक्षा आज हा प्रत्यक्षात जनतेचा संपर्क कुठे येतो? पहिल्यांदा पोलीस ठाण्यामध्ये हवालदार, सब इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टर ह्या मंडळींना, या अधिकाऱ्यांना कायद्याचं पूर्णपणे पाठिंबा आहे, पाठबळ आहे. परंतु कायदा वापरताना ज्या अडचणी येतात त्या फार भयानक आहेत. आणि इथे मग काय होतं, ही जी सिस्टम आहे, या सिस्टीममध्ये मग हायकमांडच्या नंतर आणखीन ते वरिष्ठ नेते, त्या नेत्यानंतर अधिकारी, अधिकाऱ्यानंतर त्याच्या हाताखालचे अधिकारी, ही सगळी एक चेन असते. कुठलंही काम करताना सरकारी खात्यामध्ये त्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला आपल्या स्वतंत्र बुद्धीने कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा काम करता येत नाही, काम करू दिलं जात नाही. हे मी माझ्या स्वतःच्या स्वानुभवावरून आपल्याला सांगू शकतो. आता आज मी रिटायर्ड आहे म्हणून इतक्या असं बोलतो अशातला भाग नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. कारण भ्रष्टाचाराने आपलं ही सगळी सिस्टम इतकी पोखरली गेलेली आहे की जेव्हा तुमचं चांगलं कार्य, की तुम्ही एखाद्या समाज घटकाला मदत करताय किंवा कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही काम करताय आणि ते काम जर वरिष्ठांच्या त्यांच्या फायद्याच्या आड येत असेल तर ते तुम्हाला काम करू दिलं जात नाही, ते तुम्हाला काम करू देत नाही. हे फक्त पोलीसमध्येच नाही, तर हे सरकार किंवा ह्या सिस्टमच्या जेवढ्या काही शाखा आहेत, जेवढे काही वेगवेगळी खाती आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकानं हे असंच आहे. आणि याला कसा पायबंद घालायचा, जो घातला जात नाही, जाऊ दिला जात नाही, हाच महत्वाचा प्रश्न आहे.